का ते इलेक्शन कार्ड ते आलं. हा भले जो 500 रुपये जनताला ती नोट, हा भले जो 500 रुपये जनताला ती नोट, हा. भले जो 500 रुपये जनताला ती नोट. नमस्कार, मी रितेश सिंगारे, विदर्भ दर्पण न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. मनपा निवडणूक 2026चा बिगुल वाजलेला आहे आणि प्रचाराला जोर सुद्धा आलेला आहे. सध्या आपण प्रभाग क्रमांक 32 सावित्रीबाई फुले नगर या ठिकाणी आहोत. नागरिकांचे त्याचप्रमाणे काय मुद्दे राहणार आहे, 15 काही मतदार आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. दादा नमस्कार. तुम्ही तेच राहता? हो. काय नाव आपलं? रत्नदीप कांबळे. मनपाचं जे निवडणूक चालू आहे 2026चं, कुठल्या मुद्द्याच्या आधारे आपण कुठल्या मुद्द्याच्या आधारे आपण मतदान करण्यासाठी जाणार आहेत? परिवर्तन पाहिजे. परिवर्तन यासाठी बीजेपीचे उमेदवार होते अगोदर चारही, निवडून आल्यानंतर कधीच नाही बदलले. म्हणजे कुठल्या प्रकारचं, म्हणजे काहीच नाही. रोडाचे काम नाही, ड्रेनेज लाईनची समस्या आहे. झाडूवाल्यासाठी आम्ही स्वतः जन्ममध्ये जाऊन झाडू वाले नाहीत तर आम्ही स्वतः जन्मलो. अशा समस्या आहे. कचरेवाल्यासाठी गाड्या नाही येत होत्या, त्यासाठी स्वतः जाऊन बोलावं लागते जेवण मध्ये, तेव्हा कुठं त्या गाड्या येत होत्या. आपले गोटेकर होते, त्यांनी लक्ष नाही दिलं. बाकीचे मग ते 3 म्हणत होते आमच्या एरियाला आहे. यावेळेस काँग्रेसने घ्यावी. परंतु मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, एक शहर कसं असलं पाहिजे, एखादा उमेदवार तुम्ही कोणत्या प्रकारे निवडला पाहिजे, याच्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? उमेदवार म्हणजे आता विकास झाला नाही म्हणता येईल. म्हणजे नुसतं रोड बनवल्याने आणि बेरोजगारीची जी समस्या आहे ते नागपूर शहरात ही इतकी हे झाली आहे, त्याच्यामुळे युवा वर्ग दारूच्या मार्गी लागला. त्याच्यावर मुख्यमंत्री नागपुरातला राहिल्याच्या नंतर त्यांनी इथं लक्ष द्यायला पाहिजे. इथेच लक्ष नाही तर पूर्ण महाराष्ट्रात कुठे लक्ष असेल. ठीक आहे. माधुरी मिसारे. हो का? तर मागील जे नगरसेवक होते काही कामं वगैरे केली आहे का त्यांनी? काहीच तर काम नाही केलं. पुढे पंचर आहे, पोलीस नाही करत काम. ते बघता नाही का भीक मागायला येते घराकडे, का हो? भीक मागा का बघता नाही का? गल्लीमध्ये बघता नाही का घरापाशी येते, माधुरी मिसारे. नमस्कार करते. मागील जे नगरसेवक होते काही कामं वगैरे केली आहे का त्यांनी? वर्ष कोणी पाहत नाही कोणाला, का काही म्हणजे कामं वगैरे कोणी करत नाही का? अरे कोण नाही करत. हे पैसे खाऊ आहे पुरे, सत्ता पैसा खाऊ आहे. काम नाही केलं. 32च्या जो नगरसेवक होता त्यांनी कार्य कोणतेच नाही केले. कोणते होते याच्यापूर्वी नगरसेवक? खासदार आहे तो नंबर 1 आहे, पण याच्या खालचे कोणीच नंबर 1 नाही. नाही नाही, ते ऐका गोष्ट, त्याच्या खालचे कोणीच नंबर 1 नाही आहे. आमच्या वाड्यामध्ये गटरची लाईनचे बोर्ड बेकार, सर्वात बेकार सुविधा आहे गटर लाईन. आणि जे पाणीचे वादे केले होते का सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पाणी फक्त 2 टायमाला येते. आणि याच्या बाद म्हणजे जे रोड काम आहे, रोड काम केलंय त्या लोकांनी. नाही, पण नितीनजी जे गडकरी आहे तिथे त्यांनी भाषणात सांगितलं होतं 24 तास आम्ही पाणी देऊ, जे साफसफाईचे जे आरोग्य सेवा आहे ते देऊ. मी तुम्हाला काय म्हटलं, त्यांनी काय केलं, काय वादे केले, त्यांच्यासोबत आम्हाला काय मतलब नाहीये. बरं, पण काही ना काही तो करत आहे. पण याच्या खालचे जे नेता आहे, त्याच्यावरती खालचे नेता आहे ते कोणतेच बेकार कामाचे आहे, बेकामाचे, म्हणजे निष्क्रिय आहे, बेकाम काय काम असं तुमचं म्हणणं आहे? फक्त मतदानाच्या वेळी दरवाजावर जातात, हात जोडतात, पाय जोडतात, बस एवढं आहे त्यांच्यासोबत कोणतंच रिलेशन नाही ठेवलं त्या लोकांनी. आणि नेता आहे, आज आपली किंमत आहे, आज लोकांची किंमत आहे. मतदान झाल्यानंतर लोकांची काहीच किंमत नाहीये. मतदान झाल्यानंतर लोकांची काही किंमत नाहीये, व्हॅल्यू काय नाहीये. मागं राहू शकतो, एका मताने सुद्धा राहू शकतो ना. तर त्याने बी घडलेलं पण आहे. काढले त्याने एका मतानं राहिलेलं आहे. त्याच्यानंतर काय गोष्ट आहे की याच्यानंतर एखाद्या माणसाने त्याला महत्व दिलं नाही आणि बेकार माणसाला महत्व दिलं. आपण हे ना म्हणत पक्षाच्या विरोधात नाही, आपण बीजेपीच्या, काँग्रेसच्या, बाकी कोणत्याच पक्षाच्या विरोधात नाही. आपल्याला एकच माहिती आहे की वार्ड मेंबर पाहिजे तर सर्वांना महत्व देणारा माणूस पाहिजे आणि सर्वांसोबत उभं राहणारा माणूस पाहिजे, समस्या सोडवणारा समस्या सोडवणारा माणूस पाहिजे. पक्षासोबत मतलब नाही. वार्ड मेंबरचा चुनाव असतो तो माणसाला पाहून इलेक्शन होते. जो माणूस मतदारांच्या हिताचा राहील नाही, त्याच्या हिताच्या राहील त्यालाच पाहून मतदान होते. बरोबर. पार्टीला निवडून मतदान होत नाही वार्ड मेंबरचं. नाही झालं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. कारण की आपण आपल्या वार्डाच्या माणसाला ओळखतो. आपण तो माणूस आपला किती कार्यामध्ये पुढे राहते, किती आपल्याला मदत करते, आपल्यासाठी किती धावतोय आम जनतासाठी. बरोबर. त्या माणसाला पकडूनच मतदान केलं पाहिजे. माझे म्हणणं ते आहे.
पार्टीला पक्षाला बघून मतदान नाही केलं पाहिजे. पार्टीला मतदान केव्हा करावं लागते, जेव्हा सांसद बनवते तेव्हा त्यावेळी मतदान केलं पाहिजे.